सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडीदरम्यानच्या घटनेची सखोल चौकशी होणार. भोंदू अशोक खरात प्रकरणी दुरान्वयही संबंध असलेल्यांना पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातला आरोग्य विभाग रामभरोसे, विजय वडेट्टीवार. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. सोमवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र शिवसेना सदस्य अर्जुन खोतकर यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी 2 सदस्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचं सांगत यावर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या सदस्यांना निवडणुकीचा व्हीप बजावण्यासाठी आपण गेलो होतो. आपल्यासोबत 2 सदस्य होते. मात्र पोलिसांनी या सदस्यांना मतदान करण्यासाठी जाऊ दिलं नाही. तसंच आपल्याला धक्काबुक्की केली. यात आपल्याला मार लागल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देसाई यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. असा प्रकार होणार असल्याचं आपल्याला समजल्यामुळे आपण पोलीस महासंचालकांना याची कल्पना आधीच दिली होती. संबंधित सदस्यांवर एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र गुन्हा दाखल असला तरी मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदान करू द्यावं असं आपण पोलीस अधीक्षकांना सांगितलं, असं शिंदे म्हणाले. तरीही त्यांना रोखण्यात आलं. हा लोकशाहीचा खून असून महाराष्ट्रात अशी घटना कधी घडली नव्हती, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले. यावर वस्तुस्थितीची चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात ज्यांचा दुरान्वयही संबंध असेल त्यांना पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला. हा विषय अत्यंत गंभीर असून खरातनं दिशाभूल करून अनेक महिलांची फसवणूक केली आहे. हा राजकारणाचा विषय नसून महिलांच्या सन्मानाचा विषय असल्याचं ते म्हणाले. विधानसभेत काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना देत चर्चेची मागणी केली. तथाकथित तांत्रिक मांत्रिक भोंदूबाबा अशोक खरातनं तथाकथित शक्तींचा दुरुपयोग, दिशाभूल करून अनेक महिलांसोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केलं. पोलिसांनी याप्रश्नी प्रथम कारवाई केली. अनेक महिलांची फसवणूक झाली असून काही महिलांनी तक्रार केली आहे. आणखी काही पीडिताही आता पुढे येत आहेत. या प्रकरणी कारवाई आत्ता झाली असली तरी त्याची तयारी आधीपासून सुरू होती. 10 मार्चला दुसऱ्या जिल्ह्यातून एका तक्रारीचा आधार घेत कारवाई केली गेली. यासंबंधी उद्या सविस्तर निवेदन करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात 108 या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेतील त्रुटी दूर करून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लवकरच 1737 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांकडून मोफत उपचार दिले जात नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचं सांगतानाच गर्भवती महिलांसारख्या संवेदनशील घटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचं प्रभावी ट्रॅकिंग, वेळेवर वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असं ते म्हणाले. मराठवाड्यातील पूरसदृश्य परिस्थितीत गर्भवती महिलांना आरोग्य सुविधांसाठी त्यांचे ट्रॅकिंग करण्याबाबत भाजपचे प्रशांत बंब यांनी तारांकित प्रश्न केला होता. आरोग्य विभागातील पदभरतीसाठी नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून विविध पदांची भरती टप्प्याटप्प्यानं केली जाणार असल्याचं आंबेडकर यांनी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हेमंत ओगले यांनी मांडलेल्या माहितीच्या मुद्द्यावर स्पष्ट केलं. तर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पर्वत परिसरांमध्ये होणाऱ्या विकास कामांबाबत नियमांप्रमाणे कार्यवाही केली जाणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सदस्य महेश बालदी यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं.
सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत आहे, मात्र दुसरीकडे राज्यातील विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. रिक्त पदं, अर्थसंकल्पामधील कपात आणि औषध खरेदीतील भ्रष्टाचारानं आरोग्य विभाग रामभरोसे सुरू असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या 293च्या प्रस्तावावर बोलताना केली. कॅगच्या अहवालानुसार राज्यात 27% डॉक्टर आणि 35% नर्सची पदं रिक्त आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांना देवाच्या भरवशावर राहावं लागतं. मोफत उपचार केवळ कागदावर असून प्रत्यक्षात डॉक्टरच उपलब्ध नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. नाशिक आणि मालेगावमध्ये रुग्णालयांच्या कामात बोगस परवानाधारक कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटं देण्यात आली. गडचिरोलीत 24 कोटींच्या औषध खरेदीत झालेला गैरव्यवहार गंभीर असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबद्दल लोकांच्या मनात शंका असून याचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशी मागणी सदस्य चेतन तुपे यांनी 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत बोलताना केली. दृश्यमानता कमी असूनही विमान का उतरवलं गेलं? विमानात अतिरिक्त इंधन का भरलं होतं? ब्लॅक बॉक्स पूर्णपणे कसा जळाला? सुरक्षा तपासणी करण्यात आली होती का? असे प्रश्न तुपे यांनी यावेळी केले. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे सरकारला निर्देश. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या निर्देशांवरील आपला निर्णय राखून ठेवला. 80 कालबाह्य कायदे रद्द करणारं महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विधान परिषदेत संमत. दुधात भेसळ करणाऱ्या आरोपींवर मकोका दाखल करणार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. अंधेरी आणि वर्सोवा इथं आढळून आलेल्या भेसळ प्रकरणात कारवाई करण्याचं आश्वासन. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 5व्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचं कामकाज आज विशेष बैठकीनं सकाळी 10 वाजता सुरू झालं. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा मुद्दा हेमंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला. पोलिसांनी राज्याचा मंत्री जखमी होईपर्यंत धक्काबुक्की करणं अभूतपूर्व असून त्याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनीही निवडणुकीदरम्यान घडलेला घटनाक्रम सांगताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अन्य पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची आणि घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी अधीक्षक तुषार दोशी आणि इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. मात्र मंत्री जयकुमार गोरे यांनी हरकत घेत पूर्वचौकशी न करता अशा प्रकारे निलंबनाचे निर्देश सरकारला देणं योग्य नसल्याचं मत नोंदवलं. यावर सभागृहात गदारोळ सुरू राहिल्यानं सभापती राम शिंदे यांनी सभागृहाची विशेष बैठक तहकूब केली. दरम्यान कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर याविषयी सत्ताधारी तसंच विरोधकांकडून पुन्हा याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर उपसभापतींनी दिलेल्या निर्देशांवर आपला निर्णय तयार असून तो सध्या राखून ठेवत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. दुधात भेसळ करणाऱ्यांवर गेल्या काही काळात वर्सोवा आणि अंधेरी इथं छापे टाकून 14 जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठीच्या मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. मनीषा कायंदे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. भाई जगताप, अनिल परब, अमोल मिटकरी यांच्यासह इतरांनी या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. विभागात कर्मचाऱ्यांची काही पदं रिक्त असून ती भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचंही झिरवाळ यांनी सांगितलं. म्हाडाच्या लोगोचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल चड्ढा डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते. वांद्रा पूर्व ते म्हाडा कार्यालय इथल्या स्कायवॉकच्या दोन्ही बाजूला सरकते जिने लावण्यात येतील असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील नागरी सुविधांबाबत बैठक घेण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला तर सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारले. मंत्री उदय सामंत म्हणाले की मुंबईतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. विमानतळाशी जोडणी अधिक मजबूत करण्यासाठी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला जात आहे. या विमानतळ परिसरातील नागरी सुविधांचा विकास टप्प्याटप्प्यानं सुरू असून प्रवाशांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ज्या ठिकाणी काही उणीवा आहेत त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनाच्या परवानगीनं बिबट्यांचं स्थानांतरण आणि त्यांची संख्या यांचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं वन्यजीव रक्षकास आवश्यक ती पावलं उचलणं शक्य व्हावं याकरता वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 याच्या कलम 12 मध्ये सुधारणा करणारं वन्यजीव संरक्षण अधिनियम 2026 विधान परिषदेत संमत करण्यात आलं. वनमंत्री गणेश नाईक यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं होतं. या विधेयकामुळे अलीकडच्या काळात वाढलेले मानव बिबटे संघर्ष कमी करण्यासाठी बिबट्यांचं संरक्षण श्रेणीतील स्थान बदलण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सभागृहात 80 कालबाह्य कायदे रद्द करण्यास एकमतानं मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 मंत्री आशिष शेलार यांनी मांडलं. हे कायदे संविधानातील बदल, राज्य पुनर्रचना आणि नवीन कायद्यांमुळे आता अप्रासंगिक आणि अनावश्यक झाले होते. विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या विधेयक 2026 सभागृहात चर्चेअंती मंजूर करण्यात आलं. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात भाडेपट्ट्यानं दिलेल्या शासकीय जमिनींवरील जिमखान्यांकडून शासनास अधिक महसूल प्राप्त होणं, जिमखान्यांच्या कार्यपद्धतीत अधिक सुलभता आणणं, जिमखान्यांकडून शासनास अधिक महसूल प्राप्त होणं, सभासदपद नियुक्तीबाबत अधिक पारदर्शकता आणणं इत्यादी बाबींच्या अनुषंगानं शासकीय जमिनींवरील जिमखान्यांच्या धोरणात आवश्यक ते बदल करण्यासाठी महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 अन्वये विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.